नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णाज किचनमध्ये तुमचं मी पल्लवी खूप खूप स्वागत करते। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे टोमॅटो रस्सेवाले टोमॅटो। तुम्ही चटण्या खूप प्रकारच्या खाल्ल्या असेल, पण आज मी तुम्हाला हे रस्सेवाले टोमॅटो ते आतापर्यंत तुम्ही कधीच खाल्ले नसेल, कधी टेस्ट केले नसेल, तर तुम्ही आज हा माझा व्हिडिओ बघा। सर्वप्रथम मी गॅस ऑन केलेला आहे आणि पॅनमध्ये मी थोडेसे तीळ घालणार आहे। त्याचबरोबर मी इथे थोडीशी मोहरी घालणार आहे आणि थोडेसे जिरे। तीळ, मोहरी आणि जिरे आपण थोडेसे भाजून घेऊया, याला जळू द्यायचं नाही। छान हलके याला लालसर थोडे भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर हे भाजलेले जे तिळाचं जे मिश्रण आहे हे आपण थोडं मी खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेणार आहे। याला थोडं हलकं क्रश करायचं आहे, तर आपण याला कुटून घेऊया। आणि इकडे कढईमध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे। थोडंसं तेल घालायचं आहे, खूप जास्त तेल नको। आपले कढईमधले तेल छान तापलेले आहे। यामध्ये आपण चिरलेली मेथी आणि हिरवा जो लसण आहे तो आपल्याला यात घालायचा आहे। मैत्रिणींनो, त्याकरता तुम्ही गावरानी टोमॅटो जर यूज केले तर ही जी आपली टोमॅटोची रेसिपी आहे ही खूप चविष्ट होते आणि तुम्हाला ही नक्की आवडेल। आपण हे टोमॅटो 10 मिनिटं झाकून ठेवलेले होते आणि त्यानंतर आपण बघू शकतो की त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे। थोडीशी आपण हळद घालूया। मिरच्या घातलेल्या आहे त्यामुळे तिखट अगदी रंग येण्यासाठी आपल्याला थोडंसं तिखट घालायचं आहे। दहा मिनिटांनंतर झाकण उघडल्यावर तुम्ही बघू शकता किती छान याला असा रस्सा आलेला आहे। मी हे टोमॅटो खूप जास्ती पिकलेले घेतलेले होते, तर मैत्रिणींनो तुम्ही ही रेसिपी करताना पिकलेलेच टोमॅटो यूज करा आणि गावरानी मीडियम साईजचे। आता मी चवेसाठी यामध्ये साखर घालणार आहे। तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही चवेसाठी साखर यामध्ये घालू शकता। आणि त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे आणि आपली हे सर्व करण्यासाठी टोमॅटोची ही डिश आपली तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी टोमॅटोची रेसिपी कशी वाटली मला अवश्य सांगा। तुमचा अभिप्राय मला कळवा, तुमचं मत मला सांगा। मी आत्ताच नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे मला कळेल की माझी कुठे चुकते, काय चुकते, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते आहे। तर मैत्रिणींनो,